नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान असे पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची. त्याच्यासाठी आपण गळा रुंदी 2.25 इंच घेऊन 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा गोल आकार, गळ्याला आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. जो आकार दिला तोच घ्यायचा कट करून. मोंढ्याचा पण आणि गळ्याचा पण दोघे आकार आपल्याला कट करून घ्यायचे. नंतर घ्यायचा ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूनी थोडासा कपडा कट करून घ्यायचा. गळ्याच्या बाजूनी सुद्धा आपल्याला थोडासा कपडा असा कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं. अगदी व्यवस्थित ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या. जर तुम्हाला डायरेक्ट शिवता येत असेल तर पिना नाही लावल्या तरी चालेल, आणि पिना लावल्या तर व्यवस्थित लावायच्या आणि गळ्याच्या बाजूने घ्यायची आपल्याला शिलाई मारून. साधारण 1/2 इंच अंतर सोडायचं आणि ही शिलाई मारायची. तुम्हाला परफेक्ट शिलाई येत नसेल तर पेनाने एक रेष मारा आणि त्या रेषेवरती शिलाई मारा, म्हणजे अगदी व्यवस्थित येईल. आता गळ्याचा जो मधला भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आपल्याला. बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग पण छान येते. आणि बघा कट केलं की आपल्याला हे छोटे छोटे कट असे पूर्ण गळ्यावरती मारून घ्यायचे. शिलाईला धक्का लागणार नाही याची पण काळजी घ्यायची आणि व्यवस्थित ते कट आपल्याला मारून घ्यायचे. त्याच्यानंतर अस्तरामध्ये पलटी करायचं आणि वरतून मारायची एक शिलाई. कडेला बरोबर गळ्याची अशी शिलाई मारायची आहे, म्हणजे परफेक्ट आपला जो गोल आकार आहे गळ्याचा तो तयार होईल. मैत्रिणी अगदी छान अशी डिझाईन आहे. तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. बघा ही गळ्यावरती दाबटीप दिली की अगदी सुंदर असा गळा आपला तयार झाला. आता कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर जॉईंट झालं की आपल्याला लगेच तो उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो असा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. नवीन आणि सुंदर डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. असे छान छान डिझाईन रोज आपल्या चॅनलवरती नवीन नवीन डिझाईन अपलोड होतात, तर त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. बघा आता लगेच पाठीवरचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत. खाली 1/2 इंच, वरती 4.5 इंच उंचीला असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारायचे. लगेच एक पट्टी घ्यायची, ती पट्टी आपल्याला कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एक बाजूने असं फोल्ड करायचं आणि वरती अशी ठेवून ब्लाऊजवर तिला शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर द्यायची पट्टीवरती दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला 4 इंच, 4x4चा असं चौकोनी तुकडा, त्याचा त्रिकोण करून त्याला शिलाई मारून घेतली आणि त्या त्रिकोणाला आपल्याला आता ही लेस अशी लावून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे अशी लेस लावली की आपल्याला पुन्हा आता ब्लाऊजच्या कलरचा कपडा घ्यायचा आहे. साधारण 2.5-3 इंचाचा असे चौकोनी तुकडा घ्यायचा आहे. त्याचा अशी डिझाईन आपल्याला बनवायची आणि तिथे बरोबर सेंटरला अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आणि ह्याच प्रकारची डिझाईन आपण आता बनवून घेऊया. हे बघा अगदी सुंदर आणि छान अशी डिझाईन आपण ही बनवून घेतलेली आहे. ही आपल्याला आता गळ्यावरती अशी लावून घ्यायची आहे. साधारण 1/2 इंच अंतर सोडून गळ्याच्या बाजूने ही डिझाईन पूर्ण आपल्याला गळ्यावरती लावून घ्यायची.
गळ्याची डिझाईन लावून झाली की आपल्याला कमरेला सुद्धा ह्या पद्धतीने ही डिझाईन लावून घ्यायची. तुमच्याकडे कपडा कमी असेल तर फक्त गळ्याला लावली तरी चालेल. बघा अगदी छान अशी डिझाईन आपली लावून तयार झाली. त्याच्यानंतर सुंदर अशी लेस आपण त्याच्यावरती लावून घेणार आहे. लेसला आपल्याला डबल बाजूने शिलाई मारायची, म्हणून पहिले एक बाजूने अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतरून पुन्हा दुसऱ्या बाजूने शिलाई मारून लेस अगदी परफेक्ट बसवायची. बघा ह्याप्रमाणे. तर गळ्याला सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची. लेसला डबल शिलाई मारणार आहे म्हणून आपण काय करायचं, एक बाजूने आधी शिलाई मारून घ्यायची आणि गोल गळ्याला जेव्हा आपण लेस लावतो तेव्हा ती थोडीशी सैल ठेवायची शिलाई मारताना, म्हणजे गळा ओढला जात नाही आणि व्यवस्थित अशी ती लेस लागल्या जाते. बघा अगदी व्यवस्थित अशी ही लेस आपल्याला गळ्यावरती लावून घ्यायची आहे. असं दुसऱ्या बाजूने सुद्धा लेसला आपण शिलाई मारून घेणार आहे. आता बनवायची सुंदर असे लटकन. त्याच्यासाठी चौकोनी तुकडे आपण घेतलेत, साधारण 3.5 बाय 3.5चे असे त्याला त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे. याची दोन्ही टोकं असे फोल्ड करायचे आणि शिलाई मारायची. इथे ठेवून त्याच्यात नॉट ठेवायची आणि हे पॅक करून घ्यायचं. छान असं लटकन आपलं तयार होतं. दुसरे लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. अगदी सोपं आणि सुंदर असं हे लटकन आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. असं लटकन छानच दिसतं कोणत्याही ब्लाऊजवरती. बघा ह्याप्रमाणे आपले दोघंही लटकन तयार झालेले. आता इथे नॉड आपल्याला लावून घ्यायची. साधारण 2.5 इंच वरतून मोजायचं आणि दोघंही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. त्याच्यानंतर आता घ्यायचे आपण सुई दोरा आणि मणी. तुम्ही मणी इथे गोल्डनही वापरू शकतात. मी इथे सिल्वर कलरचे मणी इथे लावणार आहे. बघा ह्याप्रमाणे आपल्याला जी मधली डिझाईन आपण जी बनवली त्या डिझाईनच्या टोकावरती आपल्याला हे मणी लावून पॅक करून घ्यायचे. या पद्धतीने आपण पूर्ण डिझाईनवरती मणी लावून घेणार आहे. आणि आता आपण बघूया आपल्या डिझाईनचा फायनल लुक. बघू शकता तुम्ही डिझाईनचा फायनल लुक. मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. वाटला आपला आजचा व्हिडिओ. अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.